भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। न जाए जीरा हर दिन नैया, न जाए जीरा हर दिन नैया, न जाए जीरा हर दिन नैया, न जाए जीरा कब की आमच्याकडून। अरे क्षणभरी नवी संबे जगत रे जीवना देवा, एक क्षणभर सुद्धा तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही देवा, हे तुला माहिती आहे। गोकुळ सोडून ज्या वेळेला तू निघाला होतास, सांगून गेला होतास, परसों आऊंगा कह करके चला गया था, लेकिन बरसों बीत गए फिर भी नहीं आया। उद्या परवा दिवशी येईन म्हणून सांगून गेला होता, आज वर्ष निघून गेले तरी देवाला नाही सज्जन हो। ऐका, लक्ष देऊ। रोज माझ्या गवळणींनी ज्या रस्त्यानं कृष्ण परमात्मा गेलाय त्या वाटावर जाऊन बसावं। आज तरी येईल, उद्या तरी येईल, कधीतरी कृष्ण परमात्मा येईल आणि आमच्या डोळ्यामध्ये जी आस लागलेली, आमच्या डोळ्याची तृप्ती नक्की तो परमात्मा आपल्याला दर्शन देऊन करेल। अंतकरणामध्ये भाव आहे सज्जन हो। पण रोज म्हणतात गवळणी, आप नहीं आए लिख नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कहियो पावन की मन पावन की, कोई कहियो प्रभु आवन की, कोई कहियो प्रभु काय भाव आहे सज्जन हो। अरे माझी यशोदा मैया, ज्या कृष्णाला लहानचं मोठं केलं माझ्या यशोदेने, कृष्ण गेल्यापासून वेडी झाली माय यशोदा सज्जन हो, ती सुद्धा एक गवळणच आहे, गोपीच आहे। वाटानं बघावा, ज्या रस्त्यानं माझा कृष्ण गेलाय सज्जन हो, त्या वाटाकडं त्या आईनं वाट पाहत बसावं सज्जन हो। आज तरी माझा कृष्ण येईल। म्हातारी झाली माय, डोळ्यात अश्रू राहिले नाही। ज्या वेळेला मायबाप उद्धव आला, उद्धव गवळणींना समजावून सांगण्यासाठी आला ना, त्यावेळेला उद्धवानं विचारलं, नंद बाबा आणि यशोदा मैयाचा महल कुठे हो? कुणी सांगा, यशोदा मैयाचा वाडा सांगा मला कुठे येतं। त्या गवळणीन ते गोपाळ सांगू लागले, अरे उद्धवा, नंद बाबाचा वाडा सांगायची काय गरज आहे रे? अरे हे जे पाणी दिसतंय ना, हे पाणी पाट जो वाहताना दिसतोय ना, अरे उद्धवा, वर पाणी हे कुठून येते माहिती? हे पाणी नाही उद्धवा, अरे देव गेल्यापासून, कृष्ण सोडून गेल्यापासून अखंड डोळ्यातून नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा कान्या रे
लागे सांगा सांगा. वाटावर बसावं सज्जन हो यशोदा मैयाने. ज्या वेळेला उद्धव गेला जाऊन पाहिलं यशोदा मातेची अवस्था काय झाली सज्जन हो. कृष्णाशिवाय एक क्षणभर राहू शकत नव्हती. अरे माझा कृष्ण परमात्मा जर खेळायला गेला तर अख्खं गाव शोधून काढावं यशोदा मैयाने. कृष्णाला हाताला पकडून आणावं, लाला आंघोळ घालावी आणि लोण्याचा गोळा माझ्या भगवंताच्या मुखामध्ये मातीनं भरवावा. आई ना सज्जन हो. पण एकटीच बसते दारामध्ये, एकटेच बसते, पाळण्याकडे पाहते आणि पाळण्याकडे पाहून माझ्या भगवंताच्या पाळण्याकडे पाहून तिला कृष्ण परमात्म्याच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या. पाळण्याची दोरी एकटीच हातात घेते सज्जन हो यशोदा मैया आणि तिला वाटतं की माझा कृष्णच पाळण्यामध्ये आहे. वेळ लागल्यानंतर काय अवस्था असते हो. हातात दोरी घ्यावी तिनं पाळण्याची आणि मोकळाच रिकामाच पाळणा तिने हलवावा, रिकामाच. तिला वाटायचं माझा कृष्णच माझ्या पाळण्यामध्ये आहे. काय प्रेम आहे सज्जन हो. कधी कधी मनात विचार यायचा, कृष्णा का रे अशी सजा दिलीस तू, का असा दंड दिलास, माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस म्हणून सोडून गेला नाहीस ना रे. आज यशोदा माता सज्जन हो त्या मथुरेच्या वाटेकडे डोळे लावून बसते पाहते. कृष्णाच्या शिवाय यशोदा मातेचं जीवन कसं झालंय महाराज. तिचं प्रेम, तिची माया, तिचं वात्सल्य सगळं संपून गेलं. ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल.